नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक अभ्यासणार आहोत. प्रथमतः चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, कारण जेणेकरून तुम्हाला अभ्यासाभिमुख सर्व व्हिडिओ या चॅनलला पाहायला मिळतील. आज आपण फक्त विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासणार नाही आहोत, तर त्यावर परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. तर पहा, दोनची कसोटी. दोनची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा जरी अंक असेल तर त्या संख्येस 2ने निःशेष भाग जातो. तर आता इथे काही संख्या दिलेल्या आहेत. पहा, 32. 32च्या एकक स्थानी काय आहे? 2. म्हणजेच या संख्येला नक्कीच 2ने भाग जातो. असंही आपण भाग देऊन पाहू शकता की बरोबर आहे की नाही. तर बेक बे खाली 12 राहिले, बेसक्की 12 म्हणजे 16 दोन्ही 32. बरोबर आहे, म्हणजे 2 एकक स्थानी आहे, 2नी भाग गेलेला आहे, म्हणजे ही 2ची कसोटी आहे. आता या ठिकाणी पहा, 68 एकक स्थानी, हे एकक स्थान, हे दशक स्थान. एकक स्थानी 8 आहे, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या ठिकाणी 2ची कसोटी लागू होते. म्हणजेच 42 6 42 8 म्हणजे 34 दोन्ही 68. या ठिकाणी ही 2ची कसोटी लागू पडते. आता इथे एकक स्थानी 0 आहे, म्हणजेच 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर या ठिकाणी 2ची कसोटी लागू होते. आणि 96 या ठिकाणी ही 6 एकक स्थानी आहे, म्हणजे 2ची कसोटी लागू पडते. मग आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात? डायरेक्टली 2ची कसोटी, 3ची कसोटी असे प्रश्न विचारले जात नाहीत. तर त्यावर आधारित प्रश्न कसे येतात आपल्याला? खाली दिले आहे पहा. 2ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? असे प्रश्न आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतात. तर पहा, आता पहिली संख्या पाहूया आपण, 4721. तर या ठिकाणी एकक स्थान काय आहे? एकक स्थानी 1 आहे. मग आपली 2ची कसोटी सांगते की 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तरच 2ची कसोटी लागू होते. पण या ठिकाणी आता 3ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या एकूण बेरजेस 3ने भाग गेल्यास ती 3ची कसोटी होते. म्हणजे 3ने भाग जातो त्या संख्येला. त्या पूर्ण दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली की त्या संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे तिथे आपली 3ची कसोटी लागू पडते. आता एक संख्या दिली पहा, 34,512. आता ह्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आपल्याला. मग केलेली आहे पहा आपण. 3 + 4 + 5 + 1 + 2. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे? 15. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 5 12. 12 आणि 1 13 आणि 2 15. तर आता 15ला 3ने भाग जातो. 3 5 15. म्हणजेच या ठिकाणी आपली 3ची कसोटी लागू पडते. मग यावर प्रश्न कसा विचारला जातो? तर खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निःशेष भाग जाईल? मग खाली संख्या दिलेल्या आहेत. ही पहा, 3000. तर संख्या दिलेली आहे पहा, 3256. मग आता या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून पाहू. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16. म्हणजे या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 16 आली. मग 3ने याला भाग जातो का? नाही. म्हणजे ही आपली कसोटी इथे लागू पडत नाही. नंतर काय आहे? 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22. 6 आणि 4 10 आणि 7 17 आणि 3 20 आणि 2 22. 22. तर 22 ही सुद्धा 3च्या पाड्यामध्ये नाही आहे, म्हणजे 3ने भाग जात नाही. ही इथेही आपली कसोटी लागू पडत नाही. आता इथे पहा, 9 आणि 8 17, 17 आणि 6 23, 23 आणि 7 30, 30 आणि 3 33. तर 33. मग दिलेल्या 33ला 3ने भाग जातो का? हो, जातो. 33ला 3ने भाग जातो. 11 त्रिक 33. म्हणजेच या ठिकाणी आपली 3ची कसोटी लागू पडते. आता इथे पहा, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 6 17. 17 ही आपल्या 3च्या पाड्यामध्ये नाही आहे. म्हणजे या ठिकाणी 3ने भाग जात नाही, 3ची कसोटी नाही. म्हणजेच 98,673 या संख्येतील अंकांची बेरीज केली, ती 33 आली आणि 3ने त्या संख्येला भाग जातो. म्हणजे इथे आपली 3ची कसोटी लागू पडते. असेच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये 4ची, 5ची, 6ची अशा अनेक कसोट्या पाहायच्या आहेत आणि त्यावर कसे प्रश्न येतात परीक्षेला ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.